श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला राम भक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण इथे अर्पण करा. फक्त एक नारळ. हा नारळ अर्पण केल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग हे मोकळे होणार आहेत, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा नारळ आपल्याला कुठे अर्पण करायचा, कोणत्या वेळेत अर्पण करायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जयंतीचा सण हा साजरा केला जातो, कारण बजरंगबलीचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळेस झाला होता. या दिवशी हनुमानाची पूजा विशेष महत्त्व दिले जाते. हनुमानाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं. बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. हनुमानाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपले संरक्षण हे होत असतं. समर्थ रामदास स्वामींचा 13 कोटी राम नामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुतींनी त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना दर्शन दिले. त्यानंतर स्वामींनी मारुती स्तोत्र रचले. या स्तोत्रात रामदास स्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्यांची स्तुती केली आहे. हनुमान जयंतीला हे स्तोत्र पठण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हे पठण केल्यामुळे धन, धान्य, पशुधन, संतती आणि सर्व सुखांची आपल्याला प्राप्ती होते. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. तर या सर्व समस्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा
आपल्या जीवनामध्ये या प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि या काही पवित्र तिथी आहेत. या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशय ग्रह फळ प्राप्त होत असतं. तर या उपायाकरता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ जो आहे तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. नारळाला श्रीफळ सुद्धा म्हटलं जातं. श्री म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं रूप म्हणून एकाक्षी नारळाला पाहिलं जातं. जर आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळ आपल्या घरी घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येण्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. आता एकाक्षी नारळ म्हणजे काय, तर हे नारळ दिसायला सामान्य नारळाप्रमाणेच असतात, परंतु यावर डोळ्यासारखा एक चिन्ह असतो, यामुळे याला एकाक्षी नारळ म्हटले जाते. आता हा नारळ तुम्हाला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा नारळ मिळू शकतो, किंवा जिथे नारळ विकले जातात त्यांना जर तुम्ही सांगितलं की आम्हाला एकाक्षी नारळ पाहिजे तर ते तुम्हाला देऊ शकतात. हे नारळ दिसायला वेगळे असतात, त्यामुळे हे नारळ थोडे महागसुद्धा विकले जातात. जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा नारळ तुमच्या घरी घेऊन या, किंवा त्याच्या अगोदर आणून ठेवला तरीही चालणार आहे. पूजेमध्ये किंवा उपायांमध्ये ह्याचा वापर केला तरीही चालणार आहे. नारळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर याला आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. नारळाला आपल्याला धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे, त्याची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडे अखंड लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आपल्या घरात धन धान्याची कधीही कमतरता राहत नाही. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्याची नियमित पूजा केली जाते, त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारची तांत्रिक क्रियांचा प्रभाव राहत नाही. त्या कुटुंबातील सदस्यांना मान सन्मान प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते. एवढं महत्त्व आहे एकाक्षी नारळाचं. आपल्याला धनाची प्राप्ती व्हावी म्हणजेच जर आपण मेहनत करतो, जी कष्ट करतो आणि कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकू लागतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढही होत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय श्रीराम.